और ये दिन आए आजी के हातों से चटकी खाए. वाढदिवस असून हे पोरगं काही सुधरत नाही, कामं वाढवून ठेवते म्हणून आजी म्हणत होती का तुला रायटरनी चटकाच देतो. नंतर आम्ही केक आणायला गेलो, तिथे हे पेपा पिगचं एक बॅनर दिसलं तर आमच्या पोराला तेच पाहिजे नव्हतं. जे दिसलं तेच पाहिजे. पण बरं आहे की जास्त मोठ्या गोष्टीची वाव करत नाही, छोट्या गोष्टीमध्ये सॅटिस्फाईड होतो. याचा खूप धन्यवाद आहे. पण याची घाई केव्हा जाईन काही सांगता नाही. खरंच लिटिल हायपर ॲक्टिव्ह मुलांना समजवणे आणि त्यांना त्यांच्याकडून काम करून घेणे एक डोक्याला तापच असतं बरं का. नंतर मी बलून मशीन आणली आणि त्यांनी आपले मस्त फुगे फुगवून घेतले. काम करायचं होतं आम्हाला थोडंसंच, पण ते सिंपल चांगलं दिसत नव्हतं. तर बाबांनी सल्ला दिला का त्याच्या आजूबाजू बलून लावले तर थोडं बेटर दिसेल. म्हटलं ठीक आहे, ते पण करून घेऊया. नंतर आम्ही फुगे लावले आणि फुगे लावल्यानंतर थोडंसं लुक इनहॅन्स झाला आणि खूप छान दिसून राहिलं होतं. तसं आमचे चांगले प्लॅन्स होते. सुमेधचा हा 5वा बड्डे आहे. आम्हाला याचा बड्डे मोठा करायचा होता, पण काही कारणास्तव हा बड्डे थोडासा छोटा झाला आहे. आपण जे विचार करतो कधी ते सत्यात उतरण की नाही ते पण आपल्या हाती नसतं. सुमेधनी मग आपल्याला ग्रीन लाईट लावून दाखवला की कसं दिसते लुक खूप छान दिसत होतं. आई तिकडे आपले कामं करत होते, आम्ही दोघांनी इकडे कामं केले होते. सुमेध आणि अन्वीक्षांनी कपडे घातले, अन्वीक्षांनी नवीन कपडे घातले, सुमेधनी नवीन कपडे घातले. मग आमच्या अन्वीक्षाबाईला थोडंसं काहीतरी युनिक करावं असं वाटलं तर बोटं काय फोन लावून राहिली होती, हॅलो कोण बोलत आहे माझ्यासोबत, आणि खेळण्याच्या बक्सावर जाऊन बसली होती. नंतर तिला असं वाटलं का काहीतरी वेगळं आहे बा, ते पण सोप्यावर बसली. मग लेटली. काय करावं ह्या लेकरांचं काही सांगू नाही शकत. यांच्या डोक्यामध्ये कधी कुठली खुरापात चालेल काही सांगता येत नाही. त्यानंतर मग ते बॅनर पडलं होतं बड्डेचं, तर पुन्हा चिटकव केलं. नंतर पप्पू दादा आले, त्यांनी हाती मधात मागे चॉकलेट्स लपून ठेवले होते. त्या चॉकलेटचं आकर्षण त्या केकपेक्षा जास्त होतं बरं का. ते चॉकलेट त्यांच्या हाती आहे ते मला पाहिजे नव्हते, त्याच्यामध्येच कुडंब लटकलेलं होतं या बाळाचं माझ्या. त्यानंतर मग काकूनी पण त्याचं औक्षवण केलं, आम्ही पण केलं. आणि मग केकसाठी मस्तपैकी केकची आता आपण हे लावणार रे बा, क्रॅकर्स लावणार रे बा, पोरगा एका कोपऱ्यात जाऊन बसलो कारण का पोराला भीती वाटते. नंतर मग कापला केक आणि सुमेधनी फर्स्ट बाईट खाल्ली आणि सुमेधला वाटलं का हा माझाच आहे, मी सांगतो ना तरी पण अर्धा केक उरलाय, पठ्ठ्यानी खाल्लेला नाही. नंतर सगळ्यांनी त्याला केक भरवला, त्याला विश केलं आणि नंतर फायनली पप्पूदादांनी त्याला चॉकलेट्स दिले आणि ते वापस घेऊन गेले. तर अजून त्याला ते चॉकलेटसाठी क्रेविंग्स होते, माझे चॉकलेट वापस कर, तुम्ही चॉकलेट आणले होते ना वापस कर. नंतर आजी आप्पांनी ते केक भरवला आणि सगळ्यांनी त्याला हॅपी बर्थडेच्या खूप छान विशेष अशा पद्धतीने सुमेधचा बर्थडे साजरा झाला. बाय, भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.